पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरची मुशर्रफच्या वाटेनं वाटचाल सुरू आहे। लष्करासह सरकारही नियंत्रणात आणण्याचा असीम मुनीरचा प्रयत्न दिसतोय। त्याने सरकारवरती भ्रष्टाचार आणि परिवारवादाचे गंभीर आरोप लावले। मुनीरनं देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या नातलगाकडे दिली आहे। पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरही मुनीरनं नियंत्रण मिळवलं। मुशर्रफ कारगिलमध्ये फसला तसे मुनीर पहलगाम हल्ल्यात फसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोमेश कोलगे आपल्याला या एकूणच घटनेच्या संदर्भातली माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच असीम मुनीर हा हळूहळू आपण जर पाहिलं तर पाकिस्तानच्या सर्वोच्च पदी पोहोचण्याचे एक एक निकष पूर्ण करत चाललेले आहे। जे अलिखित निकष आहेत पाकिस्तानच्या दृष्टीने क्रायटेरिया पंतप्रधान पदाचा जो असतो त्यामध्ये एकतर पहिल्यांदा भारत द्वेष्टा असा स्वरूपाचा असीम मुनीरनी स्वतःची प्रतिमा तिथे प्रस्थापित केलेली आहे। भारत द्वेष्टा आणि हिंदू द्वेष्टा अशी स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केलेली आहे। त्यासोबतच आर्मी जनरल म्हणून भारताच्या विरोधामध्ये कारवाया करणं आणि भारताच्या विरोधात एखादं युद्ध पुकारणं किंवा भारतावर हल्ले घडवणं हा जो एक दुसरा अलिखित निकष आहे पाकिस्तानचा पंतप्रधान होण्यासाठी, तर तो निकषही असीम मुनीर पूर्ण करताना दिसतोय। तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे धार्मिकदृष्ट्या कट्टर आणि धर्मांध असणं। तर त्या दृष्टीने सध्या असीम मुनीर हा हाफिज असल्याचं समजते। हाफिज ही इस्लाममधील एक पदवी आहे जी कुराण ज्याला वर्ड टू वर्ड तोंडपाठ आहे अशा व्यक्तीला हाफिज ही असं म्हटलं जातं आणि असीम मुनीर हा स्वतः हाफिज आहे। त्यासोबतच असीम मुनीरनी जर आता आपण पाहिलं तर प्रचंड भ्रष्टाचार आणि परिवारवादाच्या सहाय्याने सगळ्या पाकिस्तानच्या विविध ऑथॉरिटीजवर वेगवेगळ्या बोर्डांवर स्वतःचे नातेवाईक स्वतःचे जे कुटुंबीय आहेत त्यांची व्यवस्था केली आहे, त्यांची सोय लावलेली आहे। त्यामुळे मुशर्रफ सारखाच असीम मुनीर हा राष्ट्रप्रमुख बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय का, तर तो एक प्रश्न आहे। आणि सध्याच्या संपूर्ण परिस्थितीचा पूर्ण गैरफायदा हा असीम मुनीर स्वतःची प्रतिमा आणि स्वतःला पाकिस्तानी राजकारणामध्ये प्रस्थापित करण्यासाठी करू शकतो। आणि आत्ताची जी आत्ता चिन्ह आहेत किंवा ज्या पद्धतीने असीम मुनीरची वाटचाल सुरू आहे त्यावरून हे स्पष्ट आहे की तो पाकिस्तानच्या राजकारणात जाण्याच्या दृष्टीने तयारी करतोय। ठीक आहे, अगदी अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।